शासकीय निवासस्थानात राहण्यास महापौरांनी नकार दिलाय, तरी नवीन वातानुकूलित यंत्रणा लावण्यासाठी 48 लाखांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे। नवी मुंबई पालिकेच्या महापौर निवासस्थानाला नवीन वातानुकूलित यंत्रणा लावण्याच्या कामाला स्थायी समिती सभेत मंजुरी दिली गेली। यासाठी 48,48,000 रुपये खर्च करण्यात आलेला आहे। या कामावरून आता अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत। महापौर सुजाता पाटील या महापौर निवासस्थानात वास्तव्य करणार नसताना देखील नवीन वातानुकूलित यंत्रणा लावणं म्हणजे करदात्यांच्या पैशावर डल्ला असल्याची टीका केली जाते आहे। या संदर्भात स्थायी समिती सभापतींनी बाजू सावरत यंत्रणा जुनी झाली असल्यानं बदलली असल्याची सारवासारव केली आहे। 22 वर्षापूर्वी जो त्या ठिकाणी एसी बसवलेला होता, आता त्या वारंवार जर बिघाड होत असेल तर चांगले आता हे आपलं या ठिकाणी आता सगळे नगरसेवक आलेत आणि आता पहिलं प्रशासन काम पाहत होतं, आता सगळी बॉडी काम पाहते। त्यामुळं यावेळेला 22 वर्षांचं एखादी यंत्रणा जर खराब झाली असेल तर त्याला त्या ठिकाणी नवीन बसणं गरजेचं आहे।